नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेला आहे. तो म्हणजे भारतातील विवाह संस्था. ही एक अशी संस्था आहे जिथे परंपरा आणि आधुनिकता सतत एकमेकांना भिडत असतात. चला तर मग या बदलांच्या प्रवासाला जरा जवळून पाहूया. तर या चर्चेचा मूळ गाभा आहे तो म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यांच्यातला संघर्ष. आज भारतातल्या लग्नांवर या दोन गोष्टींचा नेमका कसा प्रभाव पडतोय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळा संघर्ष तो या एका प्रश्नात सामावलेला आहे. लग्न म्हणजे नक्की काय? एक पवित्र कर्तव्य की फक्त एक सामाजिक करार? याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आपल्याला या संस्थेची गुंतागुंत उलगडत जाईल. आता बघा, विवाहाकडे पाहण्याचे दोन अगदी वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. एकीकडे आहे पवित्र बंधन, जे धर्मावर आधारलेलं अटूट आणि एक नैतिक जबाबदारी मानलं जातं. तर दुसरीकडे आहे सामाजिक करार, जो हक्क आणि जबाबदाऱ्यांवर टिकलेला आहे आणि गरज पडल्यास तो मोडलाही जाऊ शकतो. गंमत म्हणजे आजच्या भारतात हे दोन्ही विचार एकत्र नांदताना दिसतायत. आता परंपरेच्या एका खूप गंभीर आणि महत्त्वाच्या पैलूकडे वळूया, तो म्हणजे बालविवाह. ही एक अशी प्रथा आहे जी बदलाच्या मार्गातला एक मोठा अडथळा ठरली आहे. पाहूया कसा ते. आकडेवारी पाहिली ना की आपल्याला या समस्येची खोली लक्षात येते. विचार करा, फक्त दशकभरापूर्वी म्हणजे 2011 मध्ये 20 ते 24 वयोगटातल्या तब्बल 33% मुलींचं लग्न हे कायदेशीर वयाआधी झालं होतं. हो, 33%. हा आकडाच सांगतो की परंपरेची पकड किती घट्ट होती. अर्थात 2021 पर्यंत यात नक्कीच सुधारणा झाली. हा आकडा आता 23.3% खाली आलाय. ही घट खूप महत्त्वाची आहे, पण त्याचवेळी हेही तितकंच खरं आहे की ही प्रथा अजूनही आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहे. इथे आपण पाहू शकतो की गेल्या दशकात 33%वरून 23.3% आलेली ही घट निश्चितच एक मोठा टप्पा आहे. पण सोबतच हे आकडे आपल्याला आठवण करून देतात की हे आव्हान अजूनही संपलेलं नाही, उलट ते अजूनही किती मोठं आहे. पण मग प्रश्न उरतो की हे बालविवाह अजूनही का टिकून आहेत? याची मुळं खूप खोलवर आहेत. एक तर पुरुषप्रधान संस्कृती, दुसरं म्हणजे स्त्रीच्या कौमार्याला आणि कुटुंबाच्या सन्मानाला दिलेलं अवाजवी महत्त्व, आणि तिसरं म्हणजे मुलींना आर्थिक भार समजण्याची ती दुर्दैवी मानसिकता. आणि कारण फक्त सामाजिकच नाहीत, तर आर्थिक आणि राजकीय सुद्धा आहेत. अनेक गरीब कुटुंबांसाठी मुलीचं लवकर लग्न लावून देणं हे गरिबीतून सुटण्याचा एक मार्ग असतो. हुंड्याची रक्कम वाचवण्यासाठीही लवकर लग्न उरकलं जातं. आणि हो, अनेकदा वोट बँकेच्या राजकारणामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी करणं टाळलं जातं. खरं तर बालविवाहाविरोधातला आपला कायदेशीर लढा खूप जुना आहे. अगदी 1929च्या शारदा कायद्यापासून ते थेट 2012च्या पोक्सो कायद्यापर्यंत कायदेशीर पातळीवर सतत प्रयत्न झाले आहेत. यावरूनच या समस्येची गंभीरता आपल्याला लक्षात येते. चला, आता परंपरेच्या या ओझ्यातून बाहेर पडून बदलाच्या दिशेने पाहूया. असे कोणते घटक आहेत जे विवाहाचं भविष्य घडवत आहेत? या बदलाचा सर्वात मोठा आणि शक्तिशाली चालक कोणता असेल तर तो आहे मुलींचं शिक्षण. कारण बघा, जेव्हा मुली शिकतात तेव्हा त्या लग्न उशिरा करतात, आणि पुढे जेव्हा त्या आई बनतात तेव्हा आपल्या मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणाची खूप चांगली काळजी घेतात. म्हणूनच तर म्हणतात ना, एका मुलीला शिकवणे म्हणजे एका संपूर्ण पिढीला घडवणे. आणि लग्न उशिरा करण्याचे फायदे फक्त मुलींपुरते मर्यादित नाहीत. यामुळे महिलांची निर्णयक्षमता वाढते, त्यांना कौटुंबिक हिंसाचाराला तोंड देण्याची ताकद मिळते, माता आणि बालकांचं आरोग्य सुधारतं, आणि देशाच्या आर्थिक विकासातही महिलांचा सहभाग वाढतो. म्हणजे एका गोष्टीतून कितीतरी चांगल्या गोष्टी घडतात. तर मग ह्या जुन्या आणि नव्या विचारांच्या संघर्षातून आजची लग्न आणि नाती कशी दिसतायत, त्यांचा नवा आराखडा कसा तयार होतोय ते पाहूया. पारंपरिक आणि आजच्या लग्नांमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसतोय. पूर्वी वडीलधाऱ्यांची निवड अंतिम असायची, आता प्रेम आणि स्वतःची निवड महत्त्वाची ठरतेय. धर्माच्या बंधनाऐवजी आता हक्क, प्रेम आणि वैयक्तिक समाधान या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातंय. आता पुढचा मुद्दा समजून घेण्यासाठी एंडोगॅमी किंवा सजातीय विवाह ही संकल्पना समजून घेऊया. याचा सोपा अर्थ आहे आपल्या जातीधर्मात किंवा समाजात लग्न करण्याची प्रथा. आणि इथे समाजशास्त्रज्ञ आंद्रे बेते यांचं एक निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, जातव्यवस्था टिकून आहे कारण आजही सजातीय विवाहाचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. म्हणजेच काय, तर विवाह संस्थाच जातीव्यवस्थेला जिवंत ठेवते. आधुनिकतेमुळे जात संपत नाही, ती फक्त आपलं रूप बदलते.
या सगळ्या बदलामध्ये टेक्नॉलॉजीची भूमिका तर फारच रंजक आहे. विशेषतः मॅट्रिमोनियल वेबसाईट आणि डेटिंग ॲप्समुळे एक वेगळाच विरोधाभास तयार झालाय. टेक्नॉलॉजी हे खरं तर एका दुधारी शस्त्रासारखं काम करतंय. बघा, एका बाजूला डेटिंग ॲप्स आहेत जे लोकांना स्वतःचा जोडीदार निवडायला, अगदी आंतरजातीय संबंध जोडायलाही संधी देतात. पण दुसऱ्या बाजूला आहेत मॅट्रिमोनियल साइट्स, जिथे जात आणि धर्माचे फिल्टर वापरून पारंपरिक नियमांनाच आणखी पक्कं केलं जातंय. केवढा मोठा विरोधाभास आहे हा. तर या सगळ्या चर्चेतून आपण नेमकं काय शिकलो? विवाह संस्थेचा हा न संपणारा प्रवास आता पुढे कसा असेल? चला या सगळ्याचा एकदा आढावा घेऊया. या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आधुनिकता परंपरांना पूर्णपणे संपवत नाहीये, तर परंपरा स्वतःला नव्या काळात नव्या रूपात जुळवून घेतायत. हे रिप्लेसमेंट नाही, तर हे ॲडॅप्टेशन आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आजचं भारतीय लग्न म्हणजे वैयक्तिक इच्छा आणि सामाजिक नियम यांचा एक अनोखा मिलाप आहे. ठरवून केलेल्या लग्नांमध्ये आता शिक्षण आणि कमाई हे निकष महत्त्वाचे झालेत, तर दुसरीकडे प्रेमविवाहातही कुटुंबाची आणि जातीची संमती आजही तितकीच महत्त्वाची मानली जाते. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, लोकांच्या वाढत्या वैयक्तिक आकांक्षा आणि समाजाच्या जुन्या सामूहिक परंपरा यांचं एकत्र नांदणं शक्य होईल की यांच्यात एक मोठा संघर्ष अटळ आहे? मला वाटतं याच प्रश्नाच्या उत्तरात भारतातील विवाह संस्थेचं भविष्य